आजच्या त्या सुंदर संध्याकाळी नोव्हेंबर महिना असताना जात असताना आणि उद्याचा 1 डिसेंबर उदयाला येत असताना दिवसांची वेळ आहे, सूर्यही असताना निघालेला आहे आणि उद्याची पहाट कशी उगवणार, ती सुंदर उगवावी यासाठी आपण सगळ्यांना शुभेच्छा या निमित्तानं देतो. हे पुस्तक मी वाचलेलं नाही, त्यामुळे पुस्तकावर बोलणार नाही. लेखकावर बोला. ते उघडत आलं लोकमार बोलायचं म्हणतात, ते ज्याच्या हस्ते उद्घाटन होत आहे किंवा प्रकाशन होत आहे त्यांच्यावरही बोलावं लागेल ना. तेव्हा प्रथमतः मी वंदन करतो आमच्या जोशी सरांना. जिथे पायाजवळ माथा टेकावा अशी आज पावलंच उरलेले नाही, त्या ठिकाणी जोशी सरांच्यासारखा माणूस जेव्हा दिसतो त्यावेळेस साहित्यातले उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. ज्या भूमीमध्ये आज हा कार्यक्रम होते ती सासूरची भूमी ही अत्यंत पवित्र आहे. सोपानदेवांच्या पदस्पर्शानं पावन झालेली, त्यांच्या समाधीनं पावन झालेली ही भूमी. छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात तलवार घेऊन केलेली पहिली लढाई ही खळदबेलसेची लढाई या पुरंदरच्या भूमीमध्ये आहे. महात्मा फुल्यांचं गाव खानोडी हेही पुरंदरच्या भूमिकेत आहे. सवनभाऊ, होनाजी बाळा, पठ्ठे बापूराव ही सारी मंडळी पुरंदरच्या भूमीमध्ये वाढली, मोठी झाली आणि त्यांनी या पुरंदरचं नावलौकिक पुढे नेला. पुढच्या काळामध्ये आचार्य अत्रे अनेक साहित्यिक या ठिकाणी जन्माला आले आणि कुलगुरू या ठिकाणी जन्माला आले. अशी ही पवित्र पावनभूमी, या भूमीतलं एक अत्यंत खेड्यात राहणारं हनुमानवाडीसारख्या घराण्याच्या हनुमानवाडीसारख्या गावामध्ये वाढलेलं जन्माला आलेलं हे मूल दिसामासानं वाढत परिस्थितीला तोंड देत आपल्या स्वतःच्या जिजर घरामध्ये कसलाही शैक्षणिक वारसा नसताना प्राध्यापक आणि प्राचार्याच्या भूमिकेपर्यंत जाऊन पोचतो आणि ते करत असताना आमची भगिनी कांचनताई ही त्यांना साथ देत उभी राहते आणि आपल्या दोघांच्या कर्तृत्वानं हे अस्तित्व त्यांनी आज या समाजामध्ये स्वतःचं निर्माण केलं. ते करत असताना कुठेही कुणावरही शिंतोडा उडणार नाही याची खबरदारी घेत आपल्या स्वतःला घडवत या लेखकानं आपलं स्वतःचं हिंदीमधलं प्रभुत्व सिद्ध केलं आणि आता मराठी लेखनाला हात घातलेला आहे. या प्रोजेक्टच्या रूपानं आज समोर आलेलं आहे. पुस्तकावर मी बोलणार नाही, त्याचं कारण असं मी ते वाचलेलं नाही, त्याच्यावर त्याच्या समीक्षेत मी जाणार नाही. सांगळे सरांनी अत्यंत उत्तम पद्धतीनं त्याची समीक्षा या ठिकाणी केलेली. पुस्तक तुमच्यासमोर शब्दरूपानं त्यांनी सादर केलं आहे. सहजपणानं आपली उत्सुकता वाटते की हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे म्हणून. हे त्यांचं कसब आहे, हे त्यांनी या ठिकाणी दाखवलं. अनेक मुद्दे या ठिकाणी चर्चेला येऊन गेले आणि विशेषतः महात्मा फुल्यांचा उल्लेख मला वाटतं तिन्ही वक्त्यांनी आज या ठिकाणी केला. किंबहुना जगताप तुम्ही महात्मा फुल्यांचा उल्लेख या ठिकाणी केला. धर्माचा उल्लेख होत असताना महात्मा फुल्यांचा उल्लेख होणं स्वाभाविक आहे. सत्य सर्वांचे आदिगर, सर्व धर्मांचे माहेर असं महात्मा फुले म्हणतात. धर्मात काय घडलेलं आहे यापेक्षा तो धर्म माणुसकी जगवतो की नाही हे महत्त्वाचं आहे. परवा त्या संविधान दिनाच्या निमित्ताने एका ठिकाणी बोलत असताना मी असं म्हणालो सर की या देशामध्ये धर्माचा बुजबुजाट झाला आहे. प्रत्येकजण आपला धर्मग्रंथ घेऊन डोक्यावर घेऊन रस्त्यावर येऊ मागतोय. तुम्ही धर्म व्यक्तिगत जीवनामध्ये कुणी कुठला धर्म पाळावा याला कुणाचाही विरोध असायचं कारण नाही. कारण धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आपण ज्यावेळेला उभे राहतो त्यावेळेला व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत असताना कुणी कुठला धर्म पाळावा, कुणी कुठला धर्म स्वीकारावा याला कुणाचाही प्रतिवाद असल्याचं कारण नाही. पण हे सगळं करत असताना आपल्या धर्मपालनानं सामाजिक जीवनावर काही परिणाम होतोय का याचाही विचार प्रत्येकानं मनाशी केला पाहिजे. तुम्ही तुमचा धर्म पाळा, तुम्ही तुमच्या चार भिंतीच्या आतमध्ये तुमचा धर्म पाळा,
पण हा धर्म पाळत असताना रस्त्यावरील समाज जीवनावर जर काही परिणाम होणार असेल तर त्याला या संविधानाने विरोध केलेला आहे याचं भान प्रत्येकाने ठेवा. ते संविधान जर आपण स्वीकारलेलं असेल आणि महात्मा फुलेंना जर आपण मानत असू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण मानत असू, ही सगळी परंपरा जर आपण मानत असू तर व्यक्तिगत जीवनामध्ये संविधान सांभाळणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या पुस्तकाच्या निमित्तानं आणि त्याच्या अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये, त्याच्या तपशिलात मी जाणार नाही. कारण माझ्यावर सबनीस सरांनी अनाहूतपणानं अध्यक्षपदाची माळ माझ्या गळ्यात घातली. आता अध्यक्षाने काय बोलायचं किती बोलायचं याच्यावर काही मर्यादाच असतात, म्हणून मी फार बोलत नाही. कारण विषय असे आहेत की मला बोलायला भाग पाडतात, पण आता मी स्वतःला आवडतो. नको आता तुमच्या पुढे आता ते सामोसे आलेले आहेत जाणार नाही. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, माणसं जगली तर धर्म जगतो. धर्म कोणासाठी? माणसं जर मारली गेली धर्माच्या नावावर तर धर्म कोणासाठी ठेवणार आहे? आणि म्हणून ज्ञानेश्वरांचं पसाय झालं. आणि तुकारामांनी गांधी जोडलेला आहे. सबनीस सर, गांधींनी तुकाराम जोडलेला आहे स्वतःला. गांधींनी ते 3 माकडाचं चित्र आणलंय ना, वाईट बघू नको, वाईट ऐकू नको, वाईट बोलू नको, हे तुकारामाने सांगितलं. रजीच्या एका पुस्तकामध्ये तुम्हाला ते वाचायला मिळेल. नको जाऊ डोळा पापाची वाचना त्याहून आंधळा बारा मी, असं तुकाराम म्हणतात. वाईट ऐकायला लावू नको म्हणून मी बाहेर असलो तरी चालेल असं तुकाराम म्हणतात. वाईट बोलायला नको म्हणून मी मुका असलो तरी चालेल असं तुकाराम म्हणतात. तीच संकल्पना महात्मा गांधींनी त्या 3 माकडाच्या रूपामध्ये आपल्यासमोर मांडलेली. हा विचार समाजाला भावणारा आहे की नाही याचा पण विचार केला पाहिजे. शेवटी धर्म कशासाठी आहे? आणि माणसाला माणूस म्हणून जगू द्यायचं असेल तर भागवत धर्मानं जो मांडलेला विचार आहे तो बघा. भागवत धर्म असं सांगतो, वारकरी संप्रदाय असं सांगतो आपल्याला. त्या वारकरी संप्रदायामध्ये आपण वारी, आपल्या गावावरून वारी पुढं जाते. आळंदीवरून निघालेली ज्ञानेश्वराची पालखी विठुरायाच्या भेटीला ज्यावेळेस जाते त्यावेळेस 90 वर्षाचा म्हातारा 9 वर्षाच्या पोराच्या पाया पडतो. 9 वर्षाचं पोरं 90 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या पायावर डोकं ठेवतो आणि दोघंही नंतर उठल्यानंतर गळाभेट घेतात आणि माऊली माऊली म्हणतात. त्याचा अर्थ करतो, तू माऊली मी माऊली, आपण सारे समान आहोत. तर जात नाही, पात नाही, देव नाही, धर्म नाही. आम्ही माणसावर माणुसकीनं जगू आणि माणुसकीनंच माणसांना सांभाळू. हा भागवत साधवाला दिलेला विचार वारीच्या रूपाने आपल्या समोर येतो. अनेक गोष्टी आहेत. त्याचा वाप करायला वेळ आपल्याकडे कमी आहे, कारण उद्याची वेळ सगळ्यांना लागलेले आहेत. तेव्हा मला सारखे फोन येत आहे, आम्हाला तुम्हाला भेटायचं. मी या फोन बंद करून ठेवतो. कारण काय की त्याहीपेक्षा हे मला महत्त्वाचं वाटतं की तळेकर सरांनी आज केलेलं हे काम हे या रूपानं पुढे येते. किती सुंदर वेळ आहे, 3 दिवसांची वेळ झालेली आहे. एका सुंदर सभागृहामध्ये आपण बसलो आहे. सरांचे विद्यार्थी, सरांचे सहकारी, सरांचे मित्र, सरांचे कुटुंबीय, त्यांचे सहानुभूतीदार, त्यांची हितचिंतक सारी मंडळी एक असा छानपैकी आपला गुच्छ जमलेला आहे आणि सुंदर फुलं टवटवीत रुपया त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी हजर आहेत. तेव्हा ह्या अशा सुंदर समयाला मी या कुटुंबाचा एक घटक म्हणून सरांना, त्यांच्या सौभाग्यवती आमच्या भगिनी कांचनताई यांना, त्यांचे चिरंजीव आमचा नाण्या म्हणजे सागर काकडे, आपलं सागर तळेकर यांच्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांची सून हीही अत्यंत सत्शील आणि सासू सासऱ्यांना जपणारी आणि त्यांच्या कामामध्ये हातभार लावणारी ती सून आणि तिचं छोटं पिल्लू हे त्याची आई आजोबांची आणि आजीची करमणूक करण्याची या सगळ्यांनी आज तुम्हाला सगळ्यांना इथं बोललो. तुम्ही सगळेजण आलात. त्या कुटुंबाच्या वतीनं, मी कार्यक्रमाच्या वतीनं म्हणत नाही कारण ती मंडळी इथं बसते त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. पण त्या कुटुंबाच्या वतीनं मी तुम्हाला सगळ्यांना तुमचे हार्दिक आभार मानतो.
कारण त्या कुटुंबाचा एक घटक म्हणून मी आभार मानतो. कारण ही मुलं लहानाची मोठी माजोळ झाली, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांनी त्यांच्या आपल्या जीवनामध्ये आपलं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे. आमचा सागर एक उत्कृष्ट कलाकार म्हणून आज नाव रुपालेलं आहे. सर तैवानचा तो होता, तैवानचे अध्यक्ष हे त्याच्याकडे गप्पा मारायला येत असतात. गप्पा उद्घाटनासाठी आले ते तुम्ही नका शिकू, आमचं काय चाललं ते आम्हाला ऐकू. तेव्हा हे असं आहे. आज या निमित्तानं हा कार्यक्रमाचं अनाऊत अध्यक्षपण माझ्याकडे आलं. अध्यक्षपदावरून बोलत असताना फार बोलू नये म्हणून वारंवार मी तुम्हालाच सांगतो, मी बोलत राहतो. हेही आहे, कारण राहत नाही म्हणून बोलावं लागतं. कारण माणसं ज्यावेळेस येतात आपल्या हृदयाला पेरलेली जी माणसं आहेत ना, त्यातलं हे एक कुटुंब माझ्या दृष्टीनं आहे. आणि म्हणून राहून राहून त्यांना उल्लेख मला करावा लागतं. हे करत असताना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांच्या हातनं अशा स्वरूपाचं लिखाण व्हावं जे समाजाला उपयोगी आणि दिशादर्शक ठरेल, अशा पद्धतीचं लिखाण त्यांनी करावं. सबनीस सरांच्याबद्दल मी काय बोलावं. ज्या मातीमध्ये आज तुम्ही आम्ही वावरतो ती शिवभूमीची माती आहे. शिवप्रभूंनी जो पराक्रम केलेला आहे, या देशाला जो इतिहास दिलेला आहे, या इतिहासाचं नीटपणानं मांडणी करणारं लिखाण. त्याच्या अनेक बाकीच्या पुस्तकांच्याबद्दल मी बोलत नाही, पण आपल्याशी संबंधित असलेलं हे पुस्तक शिवाजी महाराजांच्यावरचा एक मोठा ग्रंथ त्यांनी केला आहे. जो मराठी माणूस आहे, ज्याला मराठी अस्मिता आहे, अशा माणसाने हे पुस्तक आपल्याकडं खरेदी करून आपला एक धर्मग्रंथ म्हणून आपल्या जवळ बाळगावा, अशा स्वरूपाची सूचना विनंती मी आपल्याला करतो. आणि समाजामध्ये कुठेही तुम्ही गेलात तर माणुसकीचं नातं सोडू नका. धर्माच्या नावावर जात आणि धर्म यांनी माणसामध्ये फुडफडू देऊ नका. ही शपथ जरी आज या निमित्तानं आपण घेतली तर खऱ्या अर्थानं आपण आज ह्या कार्यक्रमाचं सार्थक होईल आणि आपल्या संविधान दिनाच्या शुभेच्छाही आपल्या सगळ्यांना देता येतील, अशा स्वरूपाची परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मी आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि परत एकदा तळेकर सरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद अण्णा.